नमस्कार मंडळी, आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याबद्दल समाजात सर्वाधिक गैरसमज, अफवा, भीती आणि चुकीची माहिती पसरलेली आहे। हा विषय आहे भारतीय दंड कायद्यातील पूर्वीचे कलम 498 ज्या संदर्भातील तरतुदी आता नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत बदललेल्या चौकटीत लागू होतात। तरी सुद्धा सर्वसामान्य लोक आजही याला 498 केस या नावानेच ओळखतात। गावात, शहरात, सोशल मीडियावर, नातेवाईकांमध्ये आणि अगदी काही वेळा कायद्याचे अपूर्ण ज्ञान असलेल्या लोकांमध्येही या कलमाबाबत अनेक चुकीच्या समजुती आहेत। काही लोक म्हणतात एकदा 498 लागली की संपूर्ण कुटुंब लगेच जेलमध्ये जाते। काही म्हणतात पत्नीने तक्रार केली म्हणजे पती दोषीच असतो। काही म्हणतात या प्रकरणात जामीन मिळत नाही, तर काही म्हणतात हे कलम फक्त महिलांना त्रास देण्यासाठी वापरले जाते। या सर्व गोष्टी कितपत खऱ्या आहेत? कायदा नेमके काय सांगतो? न्यायालयाचा दृष्टिकोन काय आहे? आरोपीचे अधिकार काय आहेत? तक्रारदाराचे अधिकार कोणते आहेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या विषयाकडे भावनिक नव्हे तर कायदेशीर नजरेतून का पाहिले पाहिजे? आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, कोणताही कायदा तयार करण्यामागे एक सामाजिक कारण असते। वैवाहिक जीवनात महिलांवर होणाऱ्या क्रूरतेचा, छळ, हुंड्यासाठी होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास, आत्महत्येपर्यंत पोहोचणाऱ्या घटना आणि घरगुती हिंसाचाराच्या गंभीर समस्या लक्षात घेऊन अशा प्रकारच्या कायदेशीर संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे। त्यामुळे या तरतुदींचा उद्देश निरपराध व्यक्तींना त्रास देणे नव्हता, तर खऱ्या पीडितांना कायदेशीर संरक्षण देणे हा होता। आता सर्वात मोठा गैरसमज कोणता? पत्नीने तक्रार केली म्हणजे पती दोषीच, हे पूर्णपणे चुकीचे आहे। भारतातील न्यायव्यवस्थेचा मूलभूत सिद्धांत असा आहे की केवळ आरोप झाला म्हणून कोणालाही दोषी मानले जात नाही। आरोप, तपास, पुरावे, साक्षी, न्यायालयीन सुनावणी आणि अंतिम निर्णय ही संपूर्ण प्रक्रिया वेगळी असते। न्यायालय पुराव्यांच्या आधारे निर्णय देते, केवळ आरोपांच्या आधारे नाही। दुसरा मोठा गैरसमज 498A झालं की संपूर्ण कुटुंब लगेच अटक होते। प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णयांमध्ये अटकेबाबत सावध भूमिका घेण्याची गरज अधोरेखित केली आहे। प्रत्येक प्रकरणात परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि कायद्याची प्रक्रिया लक्षात घेऊनच पुढील कारवाई केली जाते। त्यामुळे प्रत्येक प्रकरणात एकसारखी कारवाई होत नाही। तिसरा गैरसमज म्हणजे या प्रकरणात बचावच करता येत नाही, हे देखील चुकीचे आहे। भारतीय न्यायव्यवस्था प्रत्येक पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी देते। तक्रारदाराला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे, तसेच आरोपीलाही स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे। दोन्ही बाजूचे पुरावे आणि युक्तिवाद ऐकल्यानंतरच न्यायालय निर्णय देत असते। आज अनेक वेळा असे दिसते की वैवाहिक मतभेद आणि गुन्हेगारी स्वरूपाचा छळ या दोन्ही गोष्टींची गल्लत केली जाते। प्रत्येक वैवाहिक वाद हा गुन्हा असतोच असे नाही, आणि प्रत्येक तक्रार खोटी असते असेही नाही। प्रत्येक प्रकरण त्याच्या स्वतंत्र तथ्यांवर ठरते। म्हणूनच कोणत्याही एका बाजूला सरसकट बरोबर किंवा चूक ठरवणे योग्य नाही। अनेक लोक सोशल मीडियावर पाहिलेल्या व्हिडिओंवर विश्वास ठेवतात। कोणी म्हणतो हा कायदा 100% गैरवापरासाठी आहे, दुसरे म्हणतात या कायद्यात आरोपीला काहीच अधिकार नाहीत। दोन्ही टोकाची विधाने चुकीची आहेत। वास्तव हे आहे की कायद्याचा उद्देश संरक्षण देणे आहे आणि न्यायालयाचे काम प्रत्येक प्रकरणातील सत्य शोधणे आहे। जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध अशा तक्राराची तक्रार झाली असेल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घाबरू नका। रागाच्या भरात सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप करू नका। समोरच्या व्यक्तीला धमक्या देऊ नका। पुरावे नष्ट करू नका। मोबाईलमधील संदेश, आर्थिक व्यवहार, संवाद, ईमेल आणि छायाचित्रे, प्रवासाची माहिती किंवा इतर संबंधित नोंदी सुरक्षित ठेवा। अनेक वेळा अशी गोष्ट न्यायालयात महत्त्वाच्या ठरू शकतात। आणि दुसरीकडे जर खरोखरच एखादी महिला मानसिक किंवा शारीरिक छळाची बळी असेल तर तिलाही कायद्याने संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे। त्यामुळे या विषयावर चर्चा करताना आपण संतुलित दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे। निरपराध व्यक्तीवरही अन्याय होता कामा नये। न्याय व्यवस्थेचा उद्देश हाच आहे। आणखीन एक मोठा गैरसमज म्हणजे समेट झाला तरी केस कधीच संपत नाही। प्रत्यक्षात प्रत्येक प्रकरणातील कायदेशीर परिस्थिती वेगळी असते। त्यामुळे कोणताही सर्वसाधारण निष्कर्ष काढणे योग्य नाही। प्रत्येक प्रकरणात उपलब्ध कायदेशीर पर्याय वेगळे असू शकतात। अनेक कुटुंबे भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेतात। काही जण संतापाने प्रतिक्रिया देतात, काही जण पुरावे लपवण्याचा प्रयत्न करतात, काही जण चुकीचे सल्ले ऐकतात। पण लक्षात ठेवा,
न्यायालयात भावना नव्हे तर पुरावे, कागदपत्रे आणि कायदा महत्त्वाचा असतो। या विषयातील सर्वात मोठे वास्तव म्हणजे 498 हा कायदा ना सर्व पुरुषांना गुन्हेगार ठरवण्यासाठी आहे, ना सर्व महिलांना खोटे ठरवण्यासाठी आहे। हा कायदा विशिष्ट प्रकारच्या गंभीर आरोपांवर कायदेशीर चौकट उपलब्ध करून देतो। या चौकटीत तपास होतो, दोन्ही बाजूंना ऐकले जाते आणि त्यानंतर न्यायालय निर्णय देते। म्हणून या विषयावर बोलताना एकतर्फी विचार करू नका। सर्व तक्रारी खोट्या असतात किंवा सर्व तक्रारी खऱ्याच असतात असे कोणतेही टोकाचे विधान कायद्याशी सुसंगत नाही। प्रत्येक प्रकरण वेगळे असते आणि प्रत्येक प्रकरणाचा निकाल त्यातील पुरावे, साक्षी आणि कायदेशीर बाबींवर अवलंबून असतो। या विषयाचा अंतिम निष्कर्ष अत्यंत स्पष्ट आहे। 498 बाबतचा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे तक्रार झाली म्हणजे आरोपी दोषी ठरला। तक्रार झाली म्हणजे आरोपी दोषी ठरला हे पूर्णपणे चुकीचे आहे। भारतीय न्यायव्यवस्थेत दोष सिद्ध होईपर्यंत कोणालाही केवळ आरोपांच्या आधारे दोषी मानले जात नाही। त्याच वेळी या कायद्याचा उद्देश खऱ्या पीडितांना संरक्षण देणे आहे, हेही विसरता कामा नये। त्यामुळे अशा कोणत्याही प्रकरणात अफवा, सोशल मीडिया किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका। कायद्याचा आदर करा, स्वतःचे अधिकार जाणून घ्या, आवश्यक असल्यास अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या आणि न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास ठेवा। कारण न्याय हा भावना, अफवा किंवा दबावावर नाही तर पुरावे आणि कायद्यावर दिला जातो। जागरूक नागरिक म्हणून हीच आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे। धन्यवाद।